शिक्षण सुरू करण्यासाठी मला जी प्रेरणा दिली होती ती आदरणीय महेश म्हात्रे सरांनी दिली होती। ते माझे सहसंपादक म्हणजे माझ्या दृष्टीने संपादक असते, संपादक होते, पुढे ते संपादकही झाले। त्यांनी एकतर मला शिक्षण सुरू करायला सांगितलं, मी ते सुरूही केलं पुढे। नंतर तात्यासो खरात ह्या नावानंच आहे, तुषार खरात हे माझं नाव नाही। तर त्या तुषार खरातचा जन्म कसा झाला तेही मी तुम्हाला आता सांगतो। तुम्हाला म्हणतो महेश म्हात्रे हे त्यावेळचं वृत्तपत्रसृष्टीतलं फार मोठं नाव होतं, प्रचंड मोठं नाव होतं। आज अनेक विशेषतः नवीन जे पत्रकार आहेत त्यांना तेवढं माहीत नसेल, त्याची जाण नाही। आणि दुसरं महेश म्हात्रेंनी असं सांगितलं की त्या दोघींनाही सांगितलं, मलाही सांगितलं की हे तात्यासाहेब खरात हे जे नाव आहे ना ते फार असं भारदस्त वाटतंय, कुणीतरी म्हातारा माणूस असल्यासारखं वाटतंय। तर तुम्ही एक काम करा, टोपण नाव घ्या, तुमचं नाव हे टोपण दुसरं काहीतरी बघा तुम्ही। त्या हेमलता वाडकर, प्रणवती दुधवडकर यांना ते म्हणाले की तुम्ही जरा डिस्कस करा आणि कुठल्या टोपण नावाने लिहिता येईल हे ट्राय करा। हेमलता वाडकर एकदम महेश म्हात्रेंकडे गेले आणि ते म्हणले की तुषार खरात असं नाव द्यायचं ठरले। तर ते बोलले अरे वा बरोबर आहे, हे तरुण व्यक्तीसाठी एकदम परफेक्ट असं नाव आहे। आणि या तुषार नावाने नावाच्या क्रांतीची, जेलमध्ये जाण्यापर्यंतच्या प्रवासाची पहिली ठिणगी ही महेश म्हात्रे आणि हेमलता वाडकर, प्रणवती दुधवडकर यांच्या साक्षीने त्यावेळी पडलेली होती। तिथं माझं तुषार खरात हे नाव लिहिलं गेलं। त्यानंतर मग त्याच नावाने माझे लेख प्रसिद्ध व्हायला लागले। त्यावेळी मुंबई तरुण भारत नावाचं दैनिक कलरमध्ये आलेलं होतं आणि त्याची फार मोठी चर्चा झालेली होती, कारण त्यापूर्वी वृत्तपत्र हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होती आणि हळूहळू वृत्तपत्र कलरमध्ये येऊ लागली होती। मुंबई तरुण भारत हे दैनिक कलरमध्ये सुरू झालं होतं आणि एकूणच वृत्तपत्रसृष्टीमधला तो एक मोठा प्रयोग म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं, पाहिलं जात होतं। त्यावेळी त्याची चर्चा फार झालेली होती। बाहेरचे फील्डवरचे पत्रकार, फील्डवरचे म्हणजे स्टाफचे, फील्डवरचे नाही म्हणत मी, स्ट्रिंजर जे तालुका लेवलवरचे जे पत्रकार त्यांना स्ट्रिंजर म्हटलं जातं। हे स्ट्रिंजर म्हणूनच ते आयुष्यभर राहतात, बराच काळ राहतात। त्यांना आतमध्ये मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश करायला फार वेळ जातो। महेश म्हात्रेंच्या या अतिशय मला त्यांनी प्रेम दिलं, शिकवलं पत्रकारिता, बातम्या कशा लिहायचं हे त्यांनी सर शिकवलंच आणि मला लोक तिथली जोडून दिली। त्याच्यामुळे मी पुढे चांगला पत्रकार म्हणून उदयास आलो। अगदी जेलमध्ये जाण्यापर्यंतचा माझा तुषार खरात या नावानिशी प्रवास झाला। त्याची जी सुरुवात होती, त्याचं जे शुभारंभ जो होता तो त्यावेळी 2000 सालामध्ये झाला होता, महेश म्हात्रेंच्या मदतीने झाला होता। तर महेश म्हात्रे यांना मी वंदन करतो, त्यांना हात जोडून वंदन करतो। त्यांनी केलेल्या मदतीप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो। माझ्यासारख्या गावाकडनं आलेल्या पोराची ओळख महेश म्हात्रेंनी मनोहर जोशींशी करून दिलेली होती, की म्हणाले साहेब हा तुषार खरात ग्रामीण भागातून आलेला पोरगा आहे, फार तळमळीने कष्टाने काम करतो, फार धडपड करतो। अशा पद्धतीची ओळख त्यांनी माझी त्यावेळी माजी मुख्यमंत्र्यांसोबत करून दिलेली होती। चळवळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीशी मी जोडला गेलो होतो बातमीदार म्हणून। म्हणजे मी काही त्यांचा कधी कार्यकर्ता नव्हतो, पण ते जे विद्यार्थी आंदोलनाचे म्हणजे आज ही म्हणजे एबीव्हीपी तरी जिवंत आहे की नाही अशी परिस्थिती आज आहे। तर ही विद्यार्थी चळवळ ह्याच्यावर सुद्धा मी खरं तर वेगळे व्हिडिओ बनवणार आहेत। तर त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झंझावात त्यावेळी जबरदस्त असा होता। म्हणजे जसं आज माझ्यावर एक तुम्ही राष्ट्रवादीचे ऐकून मी बातमी करतो किंवा त्यांचं ऐकून कटकारस्थान केलं असं जे माझ्यावर आरोप लावण्यात आला, पोलिसांनी लावलाय किंवा मुख्यमंत्री सुद्धा खोटं बोलले विधान भवनामध्ये, मी त्यांना सांगू इच्छितो की माझा राष्ट्रवादीशी तसा काहीच संबंध नाही। या उलट अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असतील, तुमचे भाजप असेल, या लोकांसोबत आम्ही त्या काळात कारण ते विरोधात असायचे, सरकारच्या विरोधात कामं करायचे, म्हणून समाज हिताच्या दृष्टीने व एक बातमीदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बातम्या घेण्यासाठी सतत जायचो। जे आताच्या राष्ट्रवादीपेक्षाही त्यावेळी या लोकांशी माझे अफाट आणि प्रचंड जवळीकता होते। त्यांचाच माणूस मला ते मानायचे। तुम्ही प्रवीण घोगेंना फोन करून विचारा, ते सांगतील, देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्यांना फोन करा, ते तुम्हाला सांगतील की तुषार खरात खरंच कुठल्या पक्षाचा आहे का, किंवा त्यावेळचे पत्रकार सुद्धा सांगतील। दिलीप करंबेळकरांना तुम्ही मुंबई तरुण भारतच्या यांना विचारा। आता जे किरण शेलार जे संपादक आहेत मुंबई तरुण भारतचे, त्यावेळी ते माझे सहकारी होते। नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अतिशय
महत्त्वाचा दिवस असतो. भले तो अनेक जण तो साजरा करत नसतील, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुणी ना कुणीतरी गुरु मिळालेला असतो त्याला, आणि त्याची प्रगती होत असताना त्या गुरुचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फार मोठा वाटा असतो. अनेक जणांना आपल्या ह्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करायची वेळ नसते किंवा विस्मृतीत गेलेले असतात, परंतु अशा गुरूंबद्दल आपल्या हृदयामध्ये नेहमी आणि सतत महत्त्वाचं स्थान असतं. त्यांची अधूनमधून आठवण येत असते. ती फक्त ते आठवण व्यक्त करण्याची संधी किंवा ते एखादं व्यासपीठ मिळतंच असं नाही. मला 25 वर्ष होऊन गेलेले आहेत पत्रकारितेमध्ये, आणि या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये साधारण 30 संपादकांसोबत किंवा संपादकांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि ह्या 30 लोक जे आहेत ते हे मराठी वृत्तपत्र सृष्टीला शिखरावर नेण्यामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. कुणाचं जास्त योगदान असेल, कुणाचं कमी योगदान असेल. कमी योगदान म्हणताच येणार नाही, जास्तच योगदान आहे. ह्या लोकांनी गेल्या 50, 60, 70 वर्षात, 80 वर्षात ही पत्रकारिता पुढं नेण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. 80 वर्षात म्हणता येणार नाही, परंतु 50-60 वर्षाची पत्रकारिता त्यांनी 100% पुढं नेण्याचं फार मोठं योगदान केलेलं आहे. गेल्या 50-60 वर्षातली पत्रकारिता ही म्हणजे मराठी पत्रकारितेतील, मराठी चळवळीतील आणि आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीतील फार महत्त्वाचं योगदान आहे या मराठी वृत्तपत्रसृष्टीचं. आणि त्याच्यामध्ये ह्या 30 संपादकांमधल्या अनेकांचा मोठा वाटा आहे. मी माझं भाग्य समजतो की अशा संपादकांच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली. आज गुरुपौर्णिमा आहे. काल मी एक संजय मलमेंचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, आणि त्याच्यामध्ये मी योगायोगाने या 30 संपादकांचे, म्हणजे जवळजवळ सगळ्या 30, म्हणजे मी काय मोजलेलं नाही, मी अंदाजे सांगतोय, 30 संपादकांची नावं सांगितलेली होती. आणि त्यात काही अजून 2-3 नावं राहिलेली आहेत असं माझ्या लक्षात आलं होतं. परंतु या सगळ्या संपादकांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी हात जोडून अतिशय अंतर्मनापासून आदर व्यक्त करतो, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो, आणि त्यांना या दिनानिमित्त मी वंदन व्यक्त करतो. तर ह्या 30 संपादकांची नावं जर मी आता सांगत बसलो तर तो पूर्ण व्हिडिओ त्या एकाच विषयावर होईल, आणि मी खरं तर कालच हे 30 नावं सांगितलेली आहेत, त्यामुळं पुनरावृत्ती झाल्यासारखं होईल. तर मला, आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो सुद्धा होतो की मला ज्या मी 30 संपादकांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्यातल्या एका संपादकांवर एक मोठा व्हिडिओ तयार होईल आठवणींचा. तर त्याची सुरुवात, म्हणजे त्यावेळी मला माहीत नव्हतं की उद्याच गुरुपौर्णिमा आहे, तर ते मी फार चांगल्या शुभमुहूर्तावर गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला अनुदानाने म्हणा किंवा चुकान म्हणा, पण ते मी 30 संपादकांची नावं घेतलेली होती. तर या 30 संपादकांसोबत माझा संबंध कसा आला, तर त्यातल्या एका संपादकांविषयी मी आजपासून ह्या माझी कृतज्ञता, त्यांच्याकडून मी काय शिकलो हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याचे फायदे अनेक आहेत. फायदे म्हणजे जे आता जी पत्रकारिता बदललेली आहेत यातल्या नव्या पत्रकारांना हे जे संपादक होते हे किती ग्रेट संपादक होते, त्यांची पत्रकारिता कशी होती हे समजेल. मलाही या संपादकांच्या हाताखाली मी काय काय शिकलो हेही या नव्या पत्रकारांना समजेल. आणि दुसरं असं की जे म्हणतायत की बाबा डिजिटल पत्रकारिता बिघडत चाललेली आहे, तर ह्याच डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून जुन्या पत्रकारितेचा इतिहास सांगण्याची सुद्धा संधी मला मिळत आहे. डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर मी खरी पत्रकारिता जी वृत्तपत्रांमध्ये असते ती सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे जे प्रिंट मीडियामधले पत्रकार होते त्यांच्याविषयी, त्यांचं कार्याविषयी मी सांगणार आहे. तर कुठल्या संपादकापासून सुरुवात करावी याचा जर विचार केला, मोठा संपादक कोण, छोटा कोण, असं अनेक लोकांना, बाहेरच्या लोकांना मोठे संपादक, छोटे संपादक ते ठरवू शकतात, परंतु माझ्यासाठी सगळेच संपादक समानच आहेत. मी त्यांच्या हाताखाली प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकलेलो आहे. तर मला वाटतं की मी वृत्तपत्र सृष्टीत पाऊल जेव्हापासून टाकला तेव्हापासूनच्या पहिल्या संपादकापासून मी सुरुवात करतो. तर बांधवांनो, खरं तर मी गावाकडचा माणूस,
मेंढर राखणारा माणूस, शेतात काम करणारा माणूस. आईवडिलांबरोबर मी विद्यार्थी दशेत होतो, तर आमच्या घरी मेंढरं होती, तर मेंढर राखायचं काम मी करायचो. जनावरही राखलेले आहेत, शेण काढणं वगैरे असं कामं केलेली आहेत, शेतात कामं केलेली आहेत. मी 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे कॉलेज, मी दहिवडी कॉलेज म्हणून तिथं 6 महिनेच कॉलेज केलं. परंतु मी मुंबईला आलो, मी ड्रॉपआउट झालो होतो शिक्षणामधून. आणि परंतु मला पत्रकारितेबद्दल फार आकर्षण होतं. मी मानखुर्दला असताना मला एक नवनाथ सकुंडे नावाचे माझे मित्र एक भेटले होते. आता ते मला वाटतं ABP माझाला आहेत. तर नवनाथ सकुंडे त्यावेळी काही वृत्तपत्रांमध्ये वगैरे लिखाण करायचे. तर मलाही माझ्यातील ही जे सुप्त गुण होते, तर त्यांच्यामुळे मलाही लिखाणाची उर्मी तयार झाली. आणि मग नवनाथ सकुंडे यांनी सुचवल्यानुसारच मी एका पत्रकारिता अभ्यासक्रमामध्ये, एका संस्थेच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला आणि मी 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केला. नवनाथ सकुंडेंचंही आभार मानलं पाहिजे. ते भेटले नसते तर कदाचित मी पत्रकारितेकडे वळलोही नसतो. माझं एक छोटंसं दुकान होतं, ते मी करत होतो. आणि त्याच्या अगोदर मी हमाली, क्लीनर, त्याच्यानंतर अशा दुधाच्या गाडीवर काम करणं, अशा प्रकारचं काम करत होतो. आणि ते दुकानी नंतर बंद करून हीच अशाच पद्धतीची कामं करत होतो. परंतु नवनाथ सकुंडेंच्या मुळे मी पत्रकारितेकडे वळलो. तर तो कोर्स करत असताना, 6 महिन्याचा तो कोर्स केला असताना, त्यानंतर मी आपण काहीतरी केलं पाहिजे पत्रकारितेत म्हणून मी त्यावेळी कसे नियतकालिका फार प्रसिद्ध असायचे. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, ते ग्रहशोभिका, 4 चौघी वगैरे असं. तर एखादं कॉलेजच्या मुलांसाठी एखादं असं मॅगझिन असावं म्हणून त्यावेळी आम्ही मॅगझिन सुरू केलं होतं. म्हणजे पत्रकारितेची बालपावलं टाकत असताना, आणि अतिशय दर्जेदार पहिला आम्ही अंक काढला होता. कॉलेज कॉर्नर असं नाव होतं. रितसर त्याची नोंद केली होती आम्ही. ते वृत्तपत्र नोंदणी विभाग केंद्र सरकारचं आहे, तिथं त्यांच्याकडनं मला नोंदणीचं प्रमाणपत्र मिळालेलं होतं. आणि कॉलेज कॉर्नर नावाचं मी एक नियतकालिक सुरू केलं होतं. पण ते 3च महिन्यात बंद पडलं, कारण त्याचा खर्च भागवणं फार कठीण असतं. परंतु ते तिन्हीचे तिन्ही अंक अतिशय उत्कृष्ट होते. आजही माझ्या ते हातात नाहीत. खरं तर मला बघायची इच्छा आहे ते जुने आठवणी जागा करायच्या, परंतु ते माझ्याकडं नाही आहे उपलब्ध. संजीव सोनवणे नावाचे एक माझे मित्र होते, तेही या प्रक्रियेमध्ये माझ्यासोबत होते. आम्ही दोघांनीच फार मेहनत घेऊन ते अंक काढले होते. परंतु ते अंकासाठी जाहिराती गोळा करणं, ते करणं, त्यातच आमची हाऊस भागली. त्यावेळी ओळखी पाळखीही नव्हते की कुणी जाहिराती देऊ शकतील, पण तरीही आम्ही ते केलं होतं. आणि मला आठवते की त्यावेळी काहीतरी 15-20 हजार रुपये खर्च यायचा एका अंकाला, आणि तो खर्च फार मोठा होता. एवढ्या मला जाहिराती मिळायच्या नाहीत, आणि तेवढं विक्रीतूनही तेवढी वसुली होत नव्हती. त्यामुळे 3 महिन्यातच आमचे 3 अंक, 3 महिन्यात म्हणता येणार नाही, 6 महिन्यात 3 अंक आम्ही काढले होते. परंतु कंटेंट मात्र फार जबरदस्त आम्ही त्या अंकात दिलेला होता. तुम्हाला आठवत असेल की म्हणजे हे साधारण 2000 सालातल्या विषय आहे, 1999 किंवा 2000. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की अलका कुबल हे त्यावेळची फार मोठी अभिनेत्री होती. अलका कुबल यांची मी त्या अंकामध्ये, पहिल्या अंकामध्ये मी मुलाखत घेतली होती. जयेश कंतारिया नावाचे माझे त्या पत्रकारिता कोर्समधलेच मित्र होते. ते गोरेगावला राहायचे, आणि त्यांनी मला त्यांची अपॉइंटमेंट मिळवून दिली होती अलका कुबल यांची. ते गोरेगावमधल्या एका बैठ्या चाळीमध्ये राहायच्या. मी त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतलेली होती, आणि त्या मुलाखतीचा परिणाम इतका की लोकांना फार आश्चर्य वाटायचं. म्हणजे माझ्या गावाकडचे लोक, महिला म्हणायच्या, तुषार तू अलका कुबलला भेटलास? तर हो. तर त्यांना फार मोठं नवल वाटायचं. तर तुम्हाला सांगतो की मी पत्रकारितेची बालपावलं टाकताना त्या काळातल्या मराठीमधल्या अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री अलका कुबल यांची त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतली होती. त्यानंतर मी त्यांना आणि मी त्यावेळी म्हणजे अट्टल गावठी वाटत होतो, आणि अलका कुबलनी फार मनमोकळ्या पद्धतीने मला ती मुलाखत दिली होती. त्याच्यानंतर तो अंक देण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांचं घर बदललेलं होतं. त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये राहायला गेलेल्या होत्या, आणि त्यांचे जे पती आहेत ते सुद्धा कॅमेरामन आहेत, समीर आटले. तर त्यावेळी दुसऱ्या वेळी त्यांनी त्यांच्या पतीशी माझी ओळख करून दिली होती. तर हे झालं पत्रकारितेतलं मी ज्यावेळी बालपावलं टाकले तेव्हाचं हे मी सांगतोय.
जिथं मी कोर्स केला त्या कोर्स चालवणारे बाळासाहेब जगदाळे यांचाही मी उल्लेख केला पाहिजे. त्यांनी जो कोर्स आहे तो खरोखर छान चालवला होता. अतिशय त्या कोर्सचा मला फायदा झालेला आहे. म्हणजे त्या कोर्समध्ये त्यांनी जी पुस्तकं बनवली होती त्याच्यामध्ये म्हणजे वृत्तपत्र कसं काढलं जातं, इंट्रो, वृत्तपत्र म्हणजे बातमी कशी लिहायची, इंट्रो म्हणजे काय, डेटलाईन म्हणजे काय, बायलाईन म्हणजे काय, मास्क म्हणजे काय, इयर पॅनल म्हणजे काय, वृत्तपत्र 8 कॉलमचं असतं ते 8 कॉलम म्हणजे काय, अँकर म्हणजे काय, मतळा म्हणजे काय, उपमतळा म्हणजे काय, फिलर म्हणजे काय, त्यानंतर बातमी कशी वाचली जाते, अशा अनेक 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 प्रकारचं शिक्षण मी तिथं घेतलं. आणि तुम्हाला सांगतो तिथं जे शिकवलं गेलं होतं किंवा त्यांनी जी दिलेली पुस्तकं होती त्याच्यामधून बातमी कशी लिहिली पाहिजे आणि वाचकांवर प्रभाव पडण्यासाठी बातमी कशी असली पाहिजे याचं जे काय मला तिथं शिक्षण मिळालं ते मी तंतोतंत नंतर ते उतरवलं गेलं म्हणजे माझ्या लिखाणामध्ये. म्हणूनच आज जे काय मी वृत्तपत्र सृष्टीत यशस्वी पत्रकार म्हणून यशस्वी झालो त्यामध्ये त्याची सुरुवात तिथूनच झाली. म्हणून मी बाळासाहेब जगदाळे आणि त्यांची जी संस्था आहे अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ त्या संस्थेचंही मी आभार मानतो. तर ते मी मगाशी बोललो तसं ते जे अंक आहेत ते यशस्वीरित्या पुढे मी काय चालवू शकलो नाही कॉलेज कॉर्नर. परंतु मी त्यावेळी काय करायचो की तो अंक काढला की मी ते वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयामध्ये द्यायचो. मग लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ असेल, लोकमत असेल. लोकमत नुकताच सुरू झाला होता मुंबईमध्ये, त्याची एंट्री नुकतीच वर्षभरापूर्वीच झाली होती. चिंचपोकळीला त्यांचं कार्यालय होतं. पुढारी तिथं हे तर नव्हता, महानगर होता. त्याच्यानंतर तर अशा वृत्तपत्रांमध्ये जायचो मुद्दाम आणि ते माझं नियतकालिक मी संपादकांच्या नावाने मी द्यायचो. त्यावेळी मुंबई तरुण भारत नावाचं दैनिक कलरमध्ये आलेलं होतं आणि त्याची फार मोठी चर्चा झालेली होती. कारण त्यापूर्वी वृत्तपत्र हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होती आणि हळूहळू वृत्तपत्र कलरमध्ये येऊ लागली होती. मुंबई तरुण भारत हे दैनिक कलरमध्ये सुरू झालं होतं आणि एकूणच वृत्तपत्र सृष्टीमधला तो एक मोठा प्रयोग म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं, पाहिलं जात होतं. त्यावेळी त्याची चर्चा फार झालेली होती. आणि नव्या पद्धतीने मुंबई तरुण भारत सुरू केलेला होता. वडाळ्याला त्यांचं कार्यालय होतं. लत्र्या जोशी हे संपादक होते, सहसंपादक होते महेश म्हात्रे. तर त्या कार्यालय आणि नवीन स्टाफ भरपूर तिथं भरला गेलेला होता. दणदणीत पगार दिलेले होते. त्याची वृत्तपत्र सृष्टीमध्ये खूप चर्चा झालेली होती. अरे बापरे, त्या संपादकांना 25,000 रुपये पगार आहे, त्या अमक्यांना 7,000 रुपये पगार आहे. तर हे अशी त्यावेळी चर्चा मुंबई तरुण भारतमधल्या संपादक मंडळींविषयी वृत्तपत्र सृष्टीमध्ये किंवा जे पत्रकारितेत जुने जाणते लोक असतील, जे काम करणारे लोक असतील किंवा आमच्यासारखे नौके असतील किंवा बालपावले टाकणारे असतील यांच्यामध्ये ती चर्चा सुरू झालेली होती. आणि जसं मी अन्य वृत्तपत्रांमध्ये माझा अंक दिलेला होता तसाच अंक मी मुंबई तरुण भारतमध्ये सुद्धा दिलेला होता. आणि तुम्हाला माहिती आहे बांधवांनो, त्यावेळी मोबाईल फोन आहेत ते नुकतेच आलेले होते किंवा यायला सुरुवात झाली होती. सगळ्या लोकांच्या हातात असे मोबाईल त्यावेळी नव्हते. फार म्हणजे वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये म्हणाल तर संपादक, सहसंपादक अशा 2च लोकांकडे फोन असायचे. तेही कार्यालयाने दिलेले असायचे किंवा काही संपादकांनी स्वतःचे म्हणून सुद्धा विकत घेतलेले होते. परंतु त्या व्यतिरिक्त जे बातमीदार आहेत, फील्डवर काम करणारे लोक आहेत किंवा जे कार्यालयामध्ये उपसंपादक असतात तर त्यांच्या हातात असे काय मोबाईल नसायचे. मोबाईल ही त्यावेळची चैनीची गोष्ट मानली जात नसायची. मोबाईल ही गरजेची वस्तू, अत्यंत गरजेची वस्तू आहे असं मानलं जायचं. आणि जे VIP लोक आहेत, जी मोठी लोक आहेत त्यांच्याकडे मोबाईल असला पाहिजे असं त्यावेळी एक संकेत होते. तर मी माझं जे अंक काढायचो तर त्याच्यामध्ये संपादक म्हणून माझं नाव होतं. माझं नाव त्या अंकामध्ये तुषार खरात असं नव्हतं, किंबहुना त्यावेळी तुषार खरातचा जन्मच झालेला नव्हता. तर माझं नाव त्याच्यामध्ये होतं तात्यासाहेब खरात त्या अंकामध्ये संपादक म्हणून. तर माझं खरं नाव हे तात्यासो किंवा तात्यासाहेब हे माझं खरं नाव आहे. तुषार खरात हे माझं खरं नाव नाही. तुषार खरात हे माझं टोपण नाव आहे. तुषार खरात म्हणून मला जरी ओळखत असले तरी रेकॉर्डवर माझी कुठलीही म्हणजे शाळेची कागदपत्र असतील, कुठलीही माझे जे सरकारी कागदपत्र असतील, अगदी हे आता ज्या घरात मी बसलेलो आहे ह्या घराचीही कागदपत्र
तात्यासो खरात ह्या नावानंच आहेत. तुषार खरात हे माझं नाव नाही. तर त्या तुषार खरातचा जन्म कसा झाला तेही मी तुम्हाला आता सांगतो. तर त्या अंकामध्ये संपादक तात्यासाहेब खरात असं नाव होतं. खाली सहसंपादक संजीव सोनवणे असं नाव होतं. सुभाष सुरवशे नावाचा एक माझा मित्र होता, त्याचंही नाव होतं. मध्यंतरी 2-1 वर्षापूर्वी अपघातामध्ये त्याचं निधन झालं. मला फार वाईट वाटलं. आता तो हयात नाही. आणि एक राजू कड नावाचे एक माझे मित्र होते, त्यांचं एक नाव होतं त्याच्यामध्ये. तर हे असं. आणि एक राजाराम काळे म्हणून शिक्षक आहेत, त्यांचंही त्या अंकामध्ये आम्ही नाव टाकलेलं. राजाराम काळेंची मला त्या अंक काढायला फार मदत झालेली. त्यांनी मला फार म्हणजे जाहिराती मिळवून देण्यासाठी वगैरे मदत केली होती त्यावेळी. त्यावेळी मी अनिल गोटे नावाच्या आमदार होते त्यावेळी तगडे, आता ते वृद्ध झाले. त्यावेळी एकदम करारी दरार असलेलं व्यक्तिमत्व होतं त्यांनी राजाराम काळेंनी माझी भेट घालून दिलेली होती. तर सांगायचा मुद्दा असा की तर त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे आमच्याकडे मोबाईल फोन असायचा संबंधच नव्हता. परंतु त्या अंकामध्ये मी एक लँडलाईन नंबर म्हणजे घरातला नंबर टाकलेला होता. घरातला कुठला? तर माझंही घर नव्हतं, मी राहायचो चुलत्यांकडे, आमच्या चुलत्यांच्याही घरात फोन नव्हता. तर मी त्यावेळी त्या अंकामध्ये फोन नंबर टाकलेला होता राजू कड, जे माझे मित्र आहेत त्यांचा मी नंबर टाकलेला होता. तर त्या कॉलेज कॉर्नर नावाच्या अंकामध्ये राजू कड यांचा घरचा नंबर, लँडलाईन नंबर हा मी प्रसिद्ध केलेला होता. आणि एक दिवस राजू कड मला म्हटले, तुषारजी तुम्हाला महेश म्हात्रे यांचा फोन आला होता, तरुण भारत या कार्यालयातनं फोन आला होता आणि तुम्हाला भेटायला बोलवलेलं आहे. तर मी त्यांना म्हटलं, अहो काय तुम्ही माझी काही गंमत करताय की काय चेष्टा करताय? तुम्हाला म्हणतो महेश म्हात्रे हे त्यावेळचं वृत्तपत्रसृष्टीतलं फार मोठं नाव होतं, प्रचंड मोठं नाव होतं. आज अनेक विशेषतः नवीन जे पत्रकार आहेत त्यांना तेवढं माहीत नसेल, त्याची जाण नाही. परंतु जे जुने पत्रकार आहेत त्यांना माहीत आहे की त्यावेळी महेश म्हात्रे हे त्यांनी लोकप्रभा, त्यापूर्वी सकाळ, लोकप्रभा अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केलं होतं. लोकप्रभामध्ये त्यांनी मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम केलेलं होतं आणि अनेक स्टोरीज आणि त्यांच्या शोध पत्रकारितेची विषय गाजलेले होते. कुपोषणाचे वगैरे असे विषय गाजलेले होते. त्याच्यामुळे महेश म्हात्रेंचं फार नाव झालेलं होतं. मंत्रालयातील एक प्रभावी पत्रकार म्हणून त्यांचं नाव होतं. म्हणजे आता जे मंत्रालयातले जे प्रभावी पत्रकार आहेत हे अलीकडचे पत्रकार आहेत किंवा गेल्या 20-25 वर्षातले आहेत. परंतु त्या काळात महेश म्हात्रे हे फार मोठं मंत्रालयातलं वार्तांकन करणारं व्यक्तिमत्व होतं आणि ते सहसंपादक म्हणून मुंबई तरुण भारतमध्ये रुजू झालेले होते. महेश म्हात्रे हे मुंबई तरुण भारतमध्ये सहसंपादक आलेले आहेत याची वृत्तपत्रसृष्टीमध्ये एक त्यावेळची मोठी चर्चा होती. नंतर पुढे ते मग नागपूर तरुण भारतचे संपादक झाले, नंतर ते सकाळचे नागपूरचे संपादक झाले, नंतर मुंबईला ते IBN लोकमत, मला वाटतंय निखिल वागळेंनंतर संपादक महेश म्हात्रे म्हणून होते IBN लोकमतला. अन्यही अनेक ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत. परंतु ह्या माणसाचा मला त्यावेळी त्यांना भेटण्याचा योग आला होता. तर ते राजू कडनी मला सांगितलं की महेश म्हात्रेंचा फोन आलेला आहे आणि माझा काही विश्वास नव्हता. मला वाटलं ते खोटं बोलतायत, त्यात काही तथ्य नसेल. तर ते मला म्हणजे आटोकाट प्रयत्न करत होते की अहो मी तुमची चेष्टा करत नाही, खरंच फोन आलेला आहे. मी म्हणलं कसं शक्य आहे, इतका मोठा माणूस माझ्यासारख्या छोट्या माणसाला कसं फोन करेल? एवढे नाही, तुम्हाला फोन आलेला आहे, त्यांनी भेटायला बोलवलेलं आहे. तर वाटलं तर म्हणे मी सोबत येतो, मग तुम्हाला खरं वाटेल. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊया. तर मग आम्ही गेलो, त्यांना भेटायला गेलो. वडाळ्याला ते कार्यालय होतंच, मला वाटतं 3ऱ्या मजल्यावर ते कार्यालय होतं. मी तिथं गेलो. काउंटरवर ज्या मॅडम होत्या, मला वाटते त्यांचं नाव माफ करा, नंतर त्या ज्या मॅडम आहेत, मी ज्यावेळी नंतर पुढे मुंबई तरुण भारतमध्ये 4-4.5 वर्ष काम केलं, त्या काळामध्ये त्याच तिथल्या आमच्या टेलिफोन ऑपरेटर होत्या. फार चांगल्या मॅडम होत्या, मला नाव आठवण्यात आले. माझा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जे माझे जुने सहकारी आहेत त्यांनी कृपा करून त्या मॅडमचं नाव खाली कॉमेंट्समध्ये सांगावं. आज माझा त्यांच्याशी संपर्कही नाही राहिलेला, परंतु त्यांनी जरी हे ऐकलं माझा व्हिडिओ तर मी त्यांना त्यावेळेस त्यांनी सहकार्य केलं होतं मला एंट्रीच्या वेळेस, त्यांचंही मी आभार मानतो. तर त्यांना मी भेटायला आलो होतो, महेश म्हात्रेंना. तर मग तिथं मी काउंटरवर सांगितलं की महेश म्हात्रेंना भेटायला आलो आहे, त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. तर मग
त्यावेळी तिथं बरीचशी गर्दी होती, लोक बरेच आलेले होते. मुंबई तरुण भारत कलरमध्ये झालेलं असल्यामुळे त्या वृत्तपत्राविषयी सगळ्या जे सामान्य जनता आहे सगळीकडे आकर्षण होतं. त्यामुळे तिथं नेहमी गर्दी असायची, लोक बघायला यायचे तिथं काम कसं चालतंय आणि बातम्याही द्यायला यायचे. तर त्यामुळे तिथं थोडी गर्दी होती आणि कार्यालय ते तसं छोटं होतं, फार मोठं कार्यालय नव्हतं. एक पोटमाळा सुद्धा होता त्या कार्यालयाला. मग त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी मग एक 5-10 मिनिटानंतर महेश म्हात्रेंकडे पाठवलं. महेश म्हात्रे सहसंपादक होते, मी परत एकदा आठवण करून देतो. सहसंपादकांच्या समोर 3 केबिन होत्या. एक वृत्तपत्राचे जे संचालक होते दिलीप करंबेळकर, दुसरे होते मुख्य संपादक होते लत्रे जोशी आणि तिसरे वृत्तपत्राचे व्यवस्थापक त्यावेळी मला आठवत नाही त्यांचं नाव, ख्रिश्चन काहीतरी नाव होतं. ते अशा तिघांच्या 3 प्रमुख केबिन होते. महेश म्हात्रेंना मुख्य संपादक जे होते लत्रे जोशी त्यांच्या समोरच क्युबिक होतं, महत्त्वाचं क्युबिक होतं आणि महेश म्हात्रेंच्या बाजूला अनंत सोनवणे जे वृत्त संपादक होते त्यांचं क्युबिक होतं. तर त्या क्युबिकमध्ये मी महेश म्हात्रेंकडे गेलो. त्यांनी निरोप म्हणजे माझा निरोप पोचल्यानंतर त्यांनी बोलवलं. मी आणि राजूकर तिथं गेलो आणि ते माझ्याकडे असे बघायला लागले. म्हणजे त्यांनी मला विचारलं, तात्यासाहेब खरात तुम्हीच का? तर मी म्हटलं हो साहेब मीच. त्यांनी मला असं वर खाली 2-3 वेळा निहाळून बघितलं. मला बोलले बसा. तर त्यांनी निहाळून का बघितलं हे मी तुम्हाला सांगतो की तो जो माझा अंक आहे आणि त्या अंकाची क्वालिटी, त्याचा दर्जा आणि माझं नाव तात्यासाहेब खरात. तात्यासाहेब खरात म्हणल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की कुणीतरी 50-60-70 वर्ष वयाचा कुणीतरी म्हातारा माणूस असेल, धोतरवाला माणूस असेल. ते अजूनही म्हणण्यापेक्षा ज्यावेळी मी भेटायचो नंतर, ज्यावेळी माझ्याविषयी ते कौतुकानं सांगतात त्यावेळी ते असं सांगतात की ज्यावेळी तुषार खरात मला भेटायला आला होता त्यावेळी मला असं वाटलं होतं की हा माणूस 50-60-70 वर्ष वयाचा असेल, धोतरवाला असेल किंवा लेंगा पॅन्टवाला असेल. त्यावेळेचे पत्रकार ही असेच असायचे बरं का, लेंगा पॅन्टवाले आणि ते शबनम पिशवी वगैरे असे असलेले. आताचे सुटाबोटात लय पत्रकार त्यावेळी नसायचे. त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती अशा सुटाबोटातल्या पत्रकारांची. तर असा त्यांचा समज होता आणि मी तर चक्क 19 वर्षाचा बालपत्रकार होतो. बाल म्हणायचं की नाही तुम्ही ठरवा, कारण मला 18 वर्ष पूर्ण केलेली होती आणि मी 19 वर्ष संपायचा कदाचित कालावधी असेल आणि 20वे वर्ष सुरू झालेलं नव्हतं असा मी पत्रकार होतो. बालपावलं माझी त्या कॉलेज कॉर्नर पासून सुरू झालेली होती, हे तर मी तुम्हाला सांगितलं. तर ते आता त्यांच्या मनात मला बघून त्यावेळी आणखी काय काय वाटलं हे तेच सांगू शकतील. तर मग मला बोलले, अहो मला वाटलं तात्यासाहेब खरात म्हणजे तुमचं वय जास्त असेल असं वाटलं होतं. तर हे तात्यासाहेब खरात नक्की तुम्हीच आहात का? तर मी म्हटलं हो सर मीच आहे. त्यांनी अंक बघितला, त्याचं तो म्हणजे कॉलेज कॉर्नर जो अंक आहे तो बघितला, त्याचं मुखपृष्ठ बघितलं. ते ग्लॉशी होतं बरं का, कलर होतं, ग्लॉशी होतं. आतमधले सगळं लेखांवर म्हणजे त्या अगोदर त्यांनी हे केलंच होतं, परंतु मी समोर आल्यानंतर परत एकदा त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणे हे जे सगळं हे जे लेख आहे त्याचं संपादन वगैरे हे तुम्ही केलंय? म्हणलं हो सर मी केलंय. आणि अजून तुमच्या सोबतीला कोण कोण होतं? तर म्हणलं सर सोबतीला हे मी, संजीव सोनवणे वगैरे असे होते. तर म्हणजे संजीव सोनवणे वगैरे ते काय करतात? म्हणलं ते माझ्यासारखेच नवीन आहेत. तर त्यांना असं जाणून घ्यायचं होतं की यामागे आणखी कुणी चांगली लोक वगैरे आहेत की काय, की हे दुसऱ्यांनीच बनवलेलं अंक आहे का? इतका म्हणजे एखादा नौका पोरगा एवढ्या अनुभवी व्यक्तीसारखं अंक कसं काय बनवू शकतो, इतकं क्वालिटीचा अंक कसा काय असू शकतो, याबद्दल त्यांना आश्चर्य वाटत होतं. आणि माझं अजून एका व्यक्तीचं उल्लेख केला पाहिजे. जे वाडकर बंधू होते, म्हणजे त्याचं जे डिझाईन केलेलं होतं, अंकाचं लेआउट डिझाईन केलेलं होतं, ते वाडकर बंधू सकाळमध्ये वाडकर होते आणि ते 3 भाऊ सकाळमध्येच होते. त्यातले 2 मुंबई कार्यालयामध्ये होते. नंतर ते त्यांची बदली, एकाची बदली सोलापूरला वगैरे झाले आणि नाही 2 जण सकाळमध्ये होते आणि 1 जण नवनगरमध्ये होते. तर ते नवनगरमध्ये असताना एका वाडकरांची माझी ओळख झाली होती आणि त्यांच्यामुळं त्यांच्या थोरल्या भावांची ओळख झालेली आणि तिथं
त्यांनी मला तो अंक डिझाईन करून दिलेला होता, म्हणून मी त्यांचेही आभार मानतो की हे लेआउट डिझाईन करणारे चांगली लोक मला भेटली होती. आणि तो प्रसिद्ध आम्ही अंक केला होता पॉप्युलर प्रिंटिंग प्रेस लोअर परेलला. तर त्यांनी अतिशयच आकर्षक अंक प्रसिद्ध केलेला होता. आणि आताही माझे दिवाळी अंक असतील, जे चांगल्या क्वालिटीचे दिवाळी अंक आहेत, ते मी तिथंच प्रसिद्ध करत असतो. तर त्याच्यामुळे ह्या अंकाच्या ह्या सगळ्या निर्मितीमध्ये ह्या लोकांचाही मोठा वाटा आहे. तर मग ते महेश म्हात्रेंनी आश्चर्य व्यक्त केलं की हे बाबा म्हणजे एवढा तरुण पोरगा, लहान पोरगा इतकं चांगलं काम करतो. मला त्यांनी विचारलं त्यावेळी अजून एक महत्त्वाचं, मला बोलले तुमचं शिक्षण किती झालंय? तर मी म्हटलं 10वी. तर ते त्यांना आणखीन आश्चर्य वाटलं. म्हटलं 10वी शिक्षण झालेलं आणि एवढं म्हणजे त्यातली लेखनशैली, त्यातला माझा जो संपादक म्हणून पहिला जो लेख असतो, संपादकीय असतं, अग्रलेख असतो, इतकं कसं काय उत्कृष्ट लिहिलेलं असू शकतो. तर मग ते सगळं हे बघितल्यानंतर मग ते बोलले की तुषार, तुम्हाला खरं तर मला इथं आमच्याकडे जॉब कराल का म्हणून मी विचारायला तुम्हाला बोलवलं होतं. खरं तर मुलाखतीसाठीच बोलवलं होतं. परंतु तुम्ही एक आता काम करा पहिलं की तुम्ही शिक्षण पुढचं सुरू करा. लक्षात घ्या, मी 10वी ड्रॉपआउट झालो होतो, म्हणजे शिक्षणातून बाहेर पडलेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शिक्षण सुरू करा. त्यामुळे माझं जे पुढचं जे शिक्षण सुरू झालं महाविद्यालय, ते शिक्षण सुरू करण्यासाठी मला जी प्रेरणा दिली होती ती आदरणीय महेश म्हात्रे सरांनी दिली होती. ते माझे सहसंपादक, म्हणजे माझ्या दृष्टीने संपादक असते, संपादक होते, पुढे ते संपादकही झाले. त्यांनी एकतर मला शिक्षण सुरू करायला सांगितलं, मी ते सुरूही केलं पुढे नंतर. आणि दुसरं मला सांगितलं की तुम्ही येत जा, आमच्या कार्यालयामध्ये येत जा, काही लिखाण असेल, काही लेख असतील तर घेऊन येत जा. आणि त्यांनी तिथं त्यावेळी हेमलता वाडकर नावाच्या उपसंपादक होत्या, त्या आजही पत्रकारितेमध्ये आहेत. सामनामध्ये त्या होत्या आणि मला वाटतं आता त्या बहुधा सकाळमध्ये आहेत. तर त्या हेमलता वाडकरांना त्यांनी बोलवलं. हेमलता वाडकर त्यावेळी तरुण भारतचं शेवटचं पान सांभाळायचे, हेमलता वाडकर आणि प्रणोती दुधवडकर. त्या प्रणोती दुधवडकरांनाही त्यांनी बोलवलं, त्या दोघींनाही बोलवलं. आता प्रणोती दुधवडकर कुठं आहेत मला माहीत नाही. तर त्या दोघींना त्यांनी सांगितलं की हे तात्यासाहेब खरात आणि तर हे ते जे शेवटचं पान आहे, तर ते शेवटच्या पानावर थोडंसं युवकांसाठीचा कंटेंट वगैरे असायचा, काही अभिनय क्षेत्रातल्या लोकांचा कंटेंट असायचा, कॉलेजमधल्या घडामोडींचा कंटेंट असायचा. आणि मग त्यांनी महेश म्हात्रेंनी त्या दोघींना सांगितलं की ह्यांची आपल्याला मदत घ्या आणि हे शेवटच्या पानावर आपल्याला असं तरुणांशी निगडीत काय काय कंटेंट देता येईल हे म्हणजे त्यांना एक संधी द्या, ते लेख लिहितील. आणि मला महेश म्हात्रेंनी हेही सांगितलं की तुम्ही जे काही लेख लिहाल त्याचे आपण मानधनही सुरू करू. तर मुख्य प्रवाहातल्या पत्रकारितेची सुरुवात माझी इथून अशा पद्धतीने अर्धवेळ पत्रकार म्हणून झाली. आणि दुसरं महेश म्हात्रेंनी असं सांगितलं की त्या दोघींनाही सांगितलं, मलाही सांगितलं की हे तात्यासाहेब खरात हे जे नाव आहे ना, ते फार असं भारदस्त वाटतंय, कुणीतरी म्हातारा माणूस असल्यासारखं वाटतंय. तर तुम्ही एक काम करा, टोपण नाव घ्या, तुमचं नाव हे टोपण दुसरं काहीतरी बघा तुम्ही. त्या हेमलता वाडकर, प्रणोती दुधवडकर यांना ते म्हणाले की तुम्ही जरा डिस्कस करा आणि कुठल्या टोपण नावाने लिहिता येईल हे ट्राय करा. मग तिथनं मग हेमलता वाडकर मॅडमने मला तिकडं बोलवलं, त्या जिथं बसतात तिथं. आणि मग त्यांच्यासोबत आम्ही थोडंसं गप्पा. आता मी खरं तर असा गावाकडनं आलेला माणूस, गावठी, आणि या मुंबईच्या कल्चरमधल्या ह्या ज्या मुली होत्या त्यांच्यासोबत बोलताना, गप्पा मारताना मला अवघडल्यासारखं होत होतं. पण ते फार मायाळू होत्या, दयाळू होत्या आणि सहकार्य करण्याची त्यांची भावना चांगली होती. नंतर तर मग मी त्यांच्यासोबत भविष्यात म्हणजे सोबतचा सहकारीच झालो. परंतु हे सुरुवातीचे दिवस आहेत ज्यांनी आपल्याला प्रवेश करतानाच जे सहकार्य केलेलं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. तर मला हेमलता वाडकर म्हणाल्या, काय कुठलं नाव घेता येईल, नाव पहिलं बदला. तर मग त्यावेळी पटकन मला सुचलं की माझं नाव म्हणजे तात्यासाहेब हे तर वर्ण सुरुवात आहे. तर म्हणलं त वर्ण काय घेता येईल. तर मग त्यावेळी मीच सुचवलं. तर मग हेमलता वाडकर यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मग ठरवण्यात आलं की तुषार खरात हे या नावावर आमचा शिक्कामोर्तब झालं. हेमलता वाडकर एकदम महेश म्हात्रेंकडे गेले आणि ते म्हणले की तुषार खरात असं नाव द्यायचं ठरलंय. तर ते बोलले, अरे वा, बरोबर आहे, हे तरुण व्यक्तीसाठी एकदम परफेक्ट असं नाव आहे. ते ज्या पद्धतीची त्यांची पर्सनॅलिटी आहे तर त्यासाठी तुषार
हे नाव व्यवस्थित आहे. आणि मग तुम्हाला सांगतो त्यानंतर वृत्तपत्र सृष्टी असेल, आमचं पत्रकारिता क्षेत्र असेल आणि सामाजिक क्षेत्रात जिथं कुठं माझा वावर असेल त्यामध्ये तुषार खरात हे नाव त्यानंतर याच नावाने मला ओळखलं जाऊ लागलं. एवढंच नाही तर माझ्या घरातली लोक सुद्धा, माझे नातेवाईक सुद्धा, जे मला तात्या म्हणायचे यापूर्वी, ते सुद्धा आता तुषारच म्हणतात. आणि या तुषार नावाने आज म्हणजे जे काही मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये मराठी पत्रकार त्यांच्या जहाल लिखाणामुळे तुरुंगात जाऊन आलेले आहेत, कारागृहात जाऊन आलेले आहेत, त्या सगळ्या गौरवशाली परंपरेमध्ये माझा सुद्धा आता समावेश झालेला आहे. आणि तुषार खरात या नावाने तो समावेश झालेला आहे. तुषार खरात जेलमध्ये जाऊन आला, तुषार खरात कारागृहातून जाऊन आला. मी सुद्धा या म्हणजे खरं तर त्या मला कारागृहात घालताना पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल करत असताना माझे कागदपत्र तात्यासो खरात या नावाचे आहेत. तर कायदेशीररित्या सगळे माझं कायदेशीर नाव हे तात्यासो खरात आहे. तर तात्यासो खरात या नावाने सगळी कागदपत्र तयार करायला पाहिजे होती. परंतु तुषाराने म्हणजे तात्यासो या नावासोबत तुषार सुद्धा जोडलं गेलेलं आहे पोलिसांनी. आणि महत्वाचं म्हणजे ते लिहित असताना, कधीही नाव लिहित असताना तात्यासो उर्फ तुषार असं लिहित असतो, कारण जे ओरिजिनल नाव आहे ते अगोदर लिहिलं जातं आणि उर्फ आहे ते नंतर लिहिलं जातं. परंतु पोलिसांनी, कारण जे मला माझ्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला होता, तर माझं नाव बदनाम कसं करता येईल वगैरे असं प्रयत्न त्यांचा होता. तर त्यांना तात्यासोपेक्षा तुषार खरात हे नाव बदनाम करायचं होतं. तर कागदपत्रामध्ये माझे FIR सगळे जे दाखल झालेले आहेत ते तुषार उर्फ तात्यासो, म्हणजे जे लिहायला पाहिजे होतं तात्यासो उर्फ तुषार खरात असं लिहायला पाहिजे होतं. परंतु तसं नाही, तुषार उर्फ तात्यासो असं बदनामी करता यावी, तुषार खरात हे नाव खराब करता यावं म्हणून पोलिसांनी तुषार या नावावर कारवाई केलेली आहे. परंतु नाव खराब नाही झालं तर जे कारागृहात जाण्याच्या गौरवशाली परंपरेच्या पत्रकारांच्या त्या यादीमध्ये तुषार खरात जे माझं टोपण नाव आहे ते अधिक ठळकपणे नमूद झालेलं आहे. तात्यासो खरात कारागृहात गेला होता असं इतिहासात मला वाटत नाही लिहिलं जाईल. त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये असेल ते नाव तुषार उर्फ तात्यासो, परंतु पहिलं नाव तुषार आहे. आणि या तुषार नावाच्या क्रांतीची, जेलमध्ये जाण्यापर्यंतच्या प्रवासाची पहिली ठिणगी ही महेश म्हात्रे आणि हेमलता वाडकर, प्रणोती दुधवडकर यांच्या साक्षीने त्यावेळी पडलेली होती. तिथं माझं तुषार खरात हे नाव लिहिलं गेलं. त्यानंतर मग त्याच नावाने माझे लेख प्रसिद्ध व्हायला लागले. पहिल्यांदा मला वाटतं 1-2 लेख तात्यासाहेब खरात या नावानेच लिहिले होते. तर ते महेश म्हात्रेंनी परत म्हणजे त्यावेळी सांगून की बाबा हे तुषार खरात हेच नाव घ्या. तर मग तुषार खरात हे नाव त्यानंतर पुढे प्रचलित झालं. त्यानंतर दैनंदिन म्हणजे रेग्युलर ह्याच्यामध्ये मी हेमलता वाडकरांच्या संपर्कात असायचो. मी अनेक महाविद्यालयांमध्ये जायचो. अनेक त्यावेळेच्या INT स्पर्धा फारच प्रसिद्ध होत्या. त्यानंतर युवा महोत्सव फार मुंबई विद्यापीठाचा प्रसिद्ध होता. आजही आहेत प्रसिद्ध ह्या सगळ्या. म्हणजे आता जे चित्रपटांमध्ये जे कलाकार येतात ते सगळे त्या INT स्पर्धेमधून, युवा महोत्सवातून येतात. त्या म्हणजे आताचा जो सिद्धार्थ जाधव हा जो कलाकार आहे त्यावेळची त्या INT मधली देण आहे. सिद्धार्थ जाधव हा माझा फार चांगला मित्र त्यावेळी होता. मी त्याच्या घरी गेलेलो आहे, मी जेवलेलो आहे. सिद्धार्थ जाधव तुम्हाला माहित असेल, त्याच्या घरी जेवलेलो आहे. त्याच्या आई वडिलांबरोबर मी जेवलेलो आहे. शिवडीच्या TB हॉस्पिटलमध्ये त्यांचं अतिशय छोटंसं घर होतं. तर या तरुण भारतचंच वार्तांकन करण्याच्या निमित्ताने मी ज्यावेळी गिरगावला साहित्य संघ मंदिरामध्ये INTच्या स्पर्धा कव्हर केलेल्या, तिथं मी सिद्धार्थ जाधव असेल, आदिती सारंगधर, म्हणजे आदिती सारंगधर आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर कुठल्या वृत्तपत्राने किंवा कुठल्या पत्रकाराने सर्वात पहिलं लिखाण केलं असेल तर ते कदाचित मीच असेल. मी किंवा आणखी एक प्रमोदिनी पाटील म्हणून महानगरच्या पत्रकार होत्या. आम्ही दोघांनी यांच्यावर पहिल्या यांच्या अभिनयावर लिहिलेलं असावं असं मला वाटतंय. आदिती सारंगधर आणि सिद्धार्थ जाधव यांना तरी ती अद्याप कल्पना आहे की नाही माहित नाही, त्यांच्या तरी आम्ही आठवणीत आहोत की नाही माहित नाही. परंतु पहिली गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात लक्षात राहते. त्यांना जर हे आठवण करून दिली तर त्यांच्याही लक्षात येईल की अरे हो, आम्ही कॉलेजमध्ये असताना यांनी आमच्या अभिनयावर लिहिलं होतं. तर त्याच वेळी मला भरपूर अभिनय क्षेत्रातले फार दिग्गज लोकांशी मला भेटता आलं होतं. म्हणजे आता चित्रपटसृष्टीत मोठी ही नाव आहेत.
त्यावेळी होती. बऱ्याच जणांची नावं सांगता येतील, की जाऊ द्या, तो विषय आपला भरकडतोय. तर तिथं मग मला हे वार्तांकनाची संधी मिळाली. मी त्यावेळी कॉलेज आणि ह्या अभिनय क्षेत्रातलं वार्तांकन INTच्या निमित्ताने मी करत होतो. पण हे अभिनय क्षेत्रातलं वार्तांकन मी थोड्याच दिवसात ते कमी केलं. मी शैक्षणिक वार्तांकनाकडे जास्त वळत गेलो. तर महेश म्हात्रेंनी त्यावेळी मला आणखी काय काय सहकार्य केलं, काय मदत केली तेही मी सांगतो तुम्हाला. मला त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एक प्रतिभा संगम नावाचा साहित्य महोत्सव, विद्यार्थी साहित्य महोत्सव भरवला जायचा. तो त्यावर्षी सांगलीला तो महोत्सव होता. मी खरं तर पूर्णवेळ बातमीदार त्यावेळी नव्हतो किंवा पूर्णवेळ पत्रकार म्हणून तरुण भारतमध्ये नव्हतो. परंतु त्यांनी मी दर 2 दिवसाला अगदी दररोज म्हटलं तरी त्या कार्यालयात जायचो. मला एक पहिल्यापासून एक चांगली सवय लागली होती. म्हणजे मी पत्रकारितेत मुख्य प्रवाहात येण्यामागचं हे एक मोठं कारण आहे, की जरी मला तिथं पूर्ण वेळ नोकरीस घेतलं नसलं तरी मी त्या कार्यालयात दररोज जायचो. तिथं जाऊन लिखाण करायचो. म्हणजे तिथं जायचो आणि मला जो काही लेख लिहायचे आहे ते मी घरून लिहून तिथं देण्याऐवजी मी तिथं जायचो आणि तिथंच लिहायचो. तिथं त्यांच्याकडनं कागद घ्यायचो, पेन असायचा माझ्याकडे, कागद घ्यायचो आणि तिथंच लिहायचो, तिथंच लिहित बसायचो. आणि तो मला मोठा फायदा झाला. समजा त्यांना, तिथल्या लोकांना काही त्या लिखाणात बदल पाहिजे असेल किंवा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा कशा पद्धतीचा लेख लिहा, किंवा एखादी बातमी नकोच असेल ना, पण ह्या विषयावर नको लिहायला, पण ह्या विषयावर तुम्ही लिहा. तर ते तिथं मला सवय झाली. दुसरं एक हेमलता वाडकरांचं मला आभार मानलं पाहिजेत. हेमलता वाडकर आणि प्रणोती दुधवडकर यांचं, की ते त्यावेळी बोलले होते की ह्या कलाकारांविषयी लिखाण करण्यापेक्षा, याचं कारण असं आहे की त्याच्यावर भरपूर लोक लिहितात, म्हणजे आमच्या कलाकाराचा असा अभिनय आहे तसा. परंतु तुम्ही जे तरुणांचे विषय आहेत, जे कॉलेजमधले विषय आहेत, वेगळे विषय जे तरुणांना म्हणजे ते शिक्षणासारखे विषय असतील, तर त्याच्यावर तुम्ही लिखाण करा. तर म्हणजे माझी सुरुवात तिथून ही प्रेरणा मला मिळाली, की तुम्ही तळागाळातले विषय जिथं वार्तांकन करण्यासाठी शक्यतो कुणी पोचत नाही किंवा जात नाहीत, तर ते विषय तुम्ही लिहा, असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यामुळे मला कॉलेज असतील, विद्यापीठ असतील, तिकडं भटकायची सवय लागली. त्यानंतर मी ते करता करता बाकीचे माताडी कामगार वगैरे असे विषय हे करायला लागलो. आणि मग त्या शेवटच्या पानावरचे लिखाण करता करता काय झालं, की अन्य पानावर काम करणारी जी लोक आहेत तिथं तरुण भारतमधले, आबा माळकर असतील, निलेश मदाने तिथं वृत्तसंपादक म्हणून होते, मुख्य वार्ताहर म्हणूनही होते, अशा अनेक लोकांशी माझ्या तिथं, चंद्रकांत शिंदे, त्यांच्या ओळखी झाल्या. आणि मग मी काय करायचो, त्या पानांना लागणाऱ्या बातम्या सुद्धा तिथं द्यायला लागलो आणि त्या बातम्या माझ्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. आणि मी जसं बोललो तसं, की जे मी पत्रकारितेचा 6 महिन्याचा कोर्स केला होता आणि त्याच्यामध्ये बातमी कशी लिहावी, इंट्रो कसा असावा, किती शब्दांचा असावा, ते 6 क कार वगैरे जे आहेत, हे म्हणजे का, कधी, कुठे, कसे, याची उत्तरं मिळावीत, हे सगळं ते मी तंतोतंत लिहिण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्याच्यामुळं माझ्या बातमी अतिशय, आणि सरस्वती माझ्यावर फार मेहरबान होती. शालेय जीवनामध्ये मी शाळेची पुस्तकांपेक्षा मी अवांतर वाचन प्रचंड करायचो. त्याच्यामुळं माझं भाषेवर बऱ्यापैकी कमांड होती पहिल्यापासूनच, मराठी लिखाणावर. आणि माझ्या बातम्या शक्यतो फार त्याच्यात खाडाखोड नसायची. आणि मग ते तिथले जे अन्य पानावरचे संपादकीय सहकारी होते, आमचे वरिष्ठ मंडळी होती, जे मी आता नावं घेतली, आनंद सोनवणे बी होते त्यावेळी, तर हे लोक माझ्या त्या बातम्या प्रसिद्ध करायला लागले. तर महेश म्हात्रेंचा विषय, तर महेश म्हात्रेंनी मला त्यावेळी प्रतिभा संगम कव्हर करण्यासाठी सांगलीला पाठवलं होतं. सांगलीला माझे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एका हॉटेलवर राहायची सोय केली होती. गावाकडनं आलेला माणूस, आणि मुंबईत मी हमाली करायचो, क्लिनरकी करायचो. हे काम करत असतानाही मी तेही काम करायचो. रात्रीच्या वेळी मी वाशी मार्केटला हमालीसाठी जायचो, ते काम आटपून मग इकडं वृत्तपत्राच्या इकडे मी यायचो. अशा माणसाला एका हॉटेलमध्ये म्हणजे राहायची सोय करणं हे मोठी गोष्ट होती, आणि मला ते अवघडल्यासारखं झालं होतं. तो कार्यक्रम मी तिथं कव्हर केला होता. अनेक मोठमोठे साहित्यिक तिथं आलेले होते. भीमराव गस्ती, त्याच्यानंतर मला वाटतं आनंद यादव, अनेक, आणि तिथं तरुण, म्हणजे आपल्या महाराष्ट्रभरातून, गोव्याकडून अनेक विद्यार्थी तिथं आपल्या कलागुण सादर करायला आले होते. आणि ते सगळं मी त्याचं वार्तांकन करण्याची संधी मिळाली. त्या ज्या बातम्या आहेत, ज्या लिहिलेल्या असायच्या, त्या मी तिथून, त्यावेळी पूर्वी फॅक्स असायचे, आता सारखं ईमेल वगैरेचं कल्चर आलेलं नव्हतं, फॅक्सवरून बातम्या पाठवल्या जायच्या. तिथून मी बातमी तरुण भारतच्या कार्यालयामध्ये पाठवायचो. आणि त्या बातम्या सगळ्या पहिल्या पानावर अँकर छापून आलेल्या, लक्षात घ्या, मी
पूर्णवेळ बातमीदार नसतानाही माझी पूर्णवेळ बातमीदारी म्हणजे अधिकृत नेमलं नव्हतं, परंतु ती सुरू झाली होती. आणि ती काय फार काळ मी अर्धा वेळ राहिलोच नाही. मी पुढच्या 6-7 महिन्यात तर पूर्ण वेळ होऊनच गेलो. मला नंतर पगार वगैरे सुरू झालं. त्यावेळेस संपादक दुसरे आलेले होते, ते मी पुढे सांगेन. तर मग अशा पद्धतीने प्रवास सुरू झाला. मला त्यावेळी तरुण भारतने खर्चासाठी पैसे दिले होते, वाउचरवर पैसे दिले होते. त्यावेळी मी पहिलं वाउचर तिथं लिहून दिलं होतं. वाउचर म्हणजे काय हे सुद्धा मला माहित नव्हतं त्यावेळी. ते वाउचरवर मला वाटते किती रक्कम होती मला माहित नाही, 3,000-1,000 रुपये असावी असं वाटतंय. 3,000 म्हणजे आताचे जवळजवळ 30,000 नाही, पण कदाचित असू बी शकतील. मोठी रक्कम होती ती. तर त्यावेळी मला ते दिले गेले होते त्या वार्तांकनासाठी. तिथं प्रवीण घुगे म्हणून प्रवीण घुगे आणि मिलिंद आरोलकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी होते. त्या लोकांशी माझी ओळख झाली. नंतर माझे अतिशय मैत्रीचे संबंध झाले आणि ते कित्येक वर्ष ते तसे संबंध होते. त्या चळवळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीशी मी जोडला गेलो होतो बातमीदार म्हणून. म्हणजे मी काही त्यांचा कधी कार्यकर्ता नव्हतो, पण ते जे विद्यार्थी आंदोलनाचे म्हणजे आज ही म्हणजे एबीव्हीपी तरी जिवंत आहे की नाही अशी परिस्थिती आज आहे. तर ही विद्यार्थी चळवळ ह्याच्यावर सुद्धा मी खरं तर वेगळे व्हिडिओ बनवणार आहेत. तर त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झंझावात त्यावेळी जबरदस्त असा होता. म्हणजे जसं आज माझ्यावर एक तुम्ही राष्ट्रवादीचे ऐकून मी बातमी करतो किंवा त्यांचं ऐकून कटकारस्थान केलं असं जे माझ्यावर आरोप लावण्यात आला, पोलिसांनी लावलाय किंवा मुख्यमंत्री सुद्धा खोटं बोलले विधान भवनामध्ये, मी त्यांना सांगू इच्छितो की माझा राष्ट्रवादीशी तसा काहीच संबंध नाही. या उलट अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असतील, तुमचे भाजप असेल, या लोकांसोबत आम्ही त्या काळात कारण ते विरोधात असायचे, सरकारच्या विरोधात कामं करायचे, म्हणून समाज हिताच्या दृष्टीने व एक बातमीदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बातम्या घेण्यासाठी सतत जायचो. जे आताच्या राष्ट्रवादीपेक्षाही त्यावेळी या लोकांशी माझे अफाट आणि प्रचंड जवळीकता होते. त्यांचाच माणूस मला ते मानायचे. तुम्ही प्रवीण घुगेंना फोन करून विचारा, तेच सांगतील. देवेंद्र फडणवीस तुम्ही त्यांना फोन करा, ते तुम्हाला सांगतील की तुषार खरात खरंच कुठल्या पक्षाचा आहे का, किंवा त्यावेळचे पत्रकार सुद्धा सांगतील. दिलीप करंबेळकरांना तुम्ही मुंबई तरुण भारतच्या यांना विचारा. आता जे किरण शेलार जे संपादक आहेत मुंबई तरुण भारतचे, त्यावेळी ते माझे सहकारी होते तिथं. म्हणजे मी आणि ते थोड्याफार फरकाने आम्ही समानच पातळीवरचे पत्रकार होतो. ते त्यांचं दिलीप करंबेळकरांसोबत ते तेव्हापासूनच सतत वावरायचे. त्यांची व्यवस्थापनासोबत उठबस होती. परंतु आम्ही थोड्याफार फरकाने एकाच पदावर तिथं काम करत असायचो मुंबई तरुण भारतमध्ये. तर मग मला महेश म्हात्रेंनी तिकडे जायची संधी दिली होती. ते वार्तांकन मी फार उत्कृष्ट केलं. त्यानंतर मग मला ते मानधन, जसं बोललो तसं मानधन मिळत जायचं. कधी 500 कधी 1000 वगैरे असं मानधन मिळत जायचं. मग हे मानधन मिळायला एकदा उशीर झाला होता. तर मी सरांना बोललो, साहेब मी खानावळीमध्ये जेवतो, माझं राहायला मी गाळ्यावर असतो आणि जर मला मानधन ते मिळालं कामाचं तर बरं होईल. तर मग ते बोलले, हा ठीक आहे, मी तुम्हाला तातडीने मानधन द्यायची सोय करतो, पण तुम्ही एक काम करा. त्यावेळी मला महेश म्हात्रेंनी 2,000 रुपयांचा चेक स्वतःच्या सहीने लिहून दिला होता. स्वतःच्या खिशातले पैसे दिले होते. ते बोलले की तुम्हाला बघून मला माझ्या विद्यार्थी दशेतले दिवस आठवतात. ते चर्चगेटला जे मुंबई विद्यापीठाचं वसतिगृह आहे तिथं ते त्या वसतिगृहात राहिलेले आहेत. ते मला वाटते आदिवासी भागातून त्यांचं मूळ गाव जे आहे ते आदिवासी जवार वगैरे त्या कुठल्या तरी परिसरात ते तिकडे त्यांचं मूळ गाव तिकडचं आहे. ते सुद्धा स्ट्रगल करत त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये इकडे मुंबईला आलेले होते. ते म्हणाले, तुम्हाला बघून मला माझे दिवस आठवतात आणि मला माहित आहे की विद्यार्थी दशेत किती हाल होतात. तर त्यांनी मला, आणि मी त्यावेळी शिक्षण सुद्धा सुरू केलेलं होतं, त्यामुळे त्यांना तो फार आनंद वाटला होता की ह्या मुलाला मी जे सांगितले सूचना ते त्याने तंतोतंत त्याचं पालन केलं. त्याने आता कॉलेजही सुरू केलेलं आहे. मी वाशीला रयत शिक्षण संस्थेचं मॉडर्न कॉलेज, आता कर्मवीर भाऊराव पाटील असं त्याचं नाव आहे, त्यावेळी मॉडर्न कॉलेज त्या महाविद्यालयाचं नाव होतं. तिथं मी 11वीला ऍडमिशन घेतलं होतं. तर मग मला महेश म्हात्रेंनी अशी आर्थिक मदत सुद्धा केली खानावळीचे पैसे द्यायला. त्यानंतर महेश म्हात्रेंविषयीची एक आठवण आणखीन एक सांगायची म्हणजे माझा तो अंक होता कॉलेज कॉर्नर, तो चालू राहावा, त्याला जाहिराती मिळाव्यात म्हणून त्यावेळेची जाहिरात एजन्सी जयराज साळगावकर यांची जाहिरात एजन्सी, मोठी जाहिरात एजन्सी होती. त्यांनी फोन केला होता आणि मला त्यांना भेटायला त्यांच्याकडे पाठवलं होतं. मी जयराज साळगावकरांना त्यावेळी त्यांच्या जे दादरमधलं कार्यालय आहे तिथं मी त्यांना जाऊन भेटलो होतो. परंतु लक्षात घ्या की ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना किती संघर्ष करावा लागतो. मी जर त्यावेळी तुपातला पत्रकार असतो, आता जसं मी प्रसिद्धीस आलेला पत्रकार आहे, तर
तसा त्यावेळी मी असतो तर मला जयराज साळगावकरांनी कदाचित मदत केली असती, परंतु दुर्दैवाने सांगावंसं वाटतंय की मला जयराज साळगावकरांनी म्हणजे 4 आण्याची सुद्धा जाहिरात दिली नाही. एवढंच नाही, त्यांनी त्या अंकाचं सुद्धा म्हणजे इतकी लोक कौतुक करायचे, तेही त्यांनी एवढं केलं नाही. एवढा मोठा माणूस म्हणजे आज ते इतकी मोठी मोठी व्याख्यानं झाडतात व्यासपीठावरनं, विद्वान आहेत मोठे. त्यांच्या वडिलांचे कार्यक्रमही अनेक मी त्यावेळी कव्हर केले होते. परंतु त्यावेळी जयराज साळगावकर यांनी काही सुद्धा म्हणजे इव्हन प्रोत्साहन मिळावं असं सुद्धा 2 शब्द बोलले नाहीत. आणि म्हणजे बहुजन लोकांना किती संघर्ष करावा लागतो यावरून तुम्ही समजू शकता. जयराज साळगावकरांनी जर त्यावेळी मला म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून तसं भावना ठेवून जर मला जर जाहिराती काही दिल्या असत्या तर कदाचित ते कॉलेज कॉर्नर अंक भविष्यात चालू राहिला असता आणि तो आजच्या घडीला किंवा मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये कॉलेज कॉर्नरचाही नाव लौकिक झाला असता. परंतु त्यांनी ती मदत केली नाही. किंबहुना महेश म्हात्रेसारख्या त्यावेळच्या दिग्गज पत्रकारांनी त्यांना शब्द टाकलेला होता, तरी सुद्धा जयराज साळगावकर यांना मला मदत करावीशी वाटली नाही. जयराज साळगावकर हे मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठा माणूस आहे, त्यांच्याविषयी लोक चांगलंच बोलतात, वाईट कुणीही बोलत नाही. मी हे जे त्यांच्याविषयी बोललो, मला वाटतं हा व्हिडिओ त्यांना कुणीतरी पाठवावा आणि आपण काही 25 वर्षापूर्वी एका आपल्याकडे आलेल्या तरुणाला जर मदत केली असती तर त्याचा प्रवास कदाचित वेगळा झाला असता. परंतु जो झाला प्रवास तो चांगलाच आहे. मी आघाडीच्या दैनिकामध्ये पुढे मोठा पत्रकार म्हणून मी काम करू शकलो. तर पुन्हा महेश म्हात्रेंकडे येतो. महेश म्हात्रे एकदा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की त्यावेळी त्यांनी नितीन चव्हाण नावाचे पत्रकार होते, त्यांची आणि माझी तिथं ओळख झाली. नितीन चव्हाणांचं सुद्धा फार मोठं मला सहकार्य आहे. नितीन चव्हाण नंतर सकाळमध्ये होते, महाराष्ट्र टाइम्समध्ये होते. सकाळमध्ये आम्ही काही काळ एकत्रही होतो. महाराष्ट्र टाइम्समध्ये ते मोठे पत्रकार होते. गेल्याच काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्यांच्यासोबत सुद्धा मी काम केलेलं होतं. तर नितीन चव्हाण आणि मी आम्हाला दोघांना एकदा ते म्हणाले की चला आपण एका कार्यक्रमाला जाऊया. तर कार्यक्रम होता मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा दादरमध्ये आणि तिथं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यावेळी आलेले होते आणि त्यावेळी नुकतंच त्यांचं 1-2 वर्षापूर्वी सरकार गेलेलं होतं. त्याच्यामुळे आणि मनोहर जोशी हे मुंबईतले होते, त्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा दरारा होता. माजी मुख्यमंत्री असल्यामुळे दरारा होता आणि मनोहर जोशी आणि महेश म्हात्रे यांचं एका स्टेजवर तो कार्यक्रम होता. वृत्तपत्र लेखकांना काय पुरस्कार देण्यासंदर्भातला तो कार्यक्रम होता. तिथं त्यांच्यासोबत महेश म्हात्रे मला घेऊन गेलेले होते आणि त्या काळात माझ्यासारख्या गावाकडनं आलेल्या पोराची ओळख महेश म्हात्रेंनी मनोहर जोशीशी करून दिलेली होती की म्हणाले साहेब हा तुषार खरात ग्रामीण भागातून आलेला पोरगा आहे, फार तळमळीने कष्टाने काम करतो, फार धडपड करतो. अशा पद्धतीची ओळख त्यांनी माझी त्यावेळी माजी मुख्यमंत्र्यासोबत करून दिलेली होती. म्हणजे महेश म्हात्रेंचं मन किती मोठं होतं. मला पत्रकार घडवण्यामध्ये केवळ तिथं कार्यालयात बातम्या देण्यासाठीच त्यांनी मदत केली नाही, तर त्यांनी मला आर्थिक मदत केली, पैसे दिले अडीअडचणीच्या काळात. बाहेरच्या गावाला तुम्हाला सांगतो की एखाद्या पत्रकाराला बाहेरच्या गावात वार्तांकन करण्यासाठी पाठवणं ही म्हणजे त्यावेळी फार मोठी संधी मानली जायची. म्हणजे त्या वृत्तपत्रामधला जो प्रस्थापित पत्रकार आहे, जो मजबूत पत्रकार आहे, त्यालाच अशा पद्धतीची संधी दिली जाते आणि तो मान मला महेश म्हात्रेंनी प्रतिभा संगम कव्हर करण्याच्या माध्यमातून दिला होता आणि त्यांनी मला तिथं एंट्री करू दिली म्हणून मी मुख्य प्रवाहात, पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात सहजपणे आलो गेलो. तर मी महेश म्हात्रेंचे आभार मानतो. त्यांच्याबरोबर जी मी नावं घेतली गेली, हेमलता वाडकर आहे त्यांचं मी आभार मानतो. बाकीची बरीच जणांची नावं घेतली त्यांचे मी आभार मानतो. या तरुण भारतमधल्या पुढच्या प्रवासासंदर्भात अन्य कुठले संपादकांचं माझ्या ह्या प्रगतीमध्ये योगदान आहे त्याविषयी सुद्धा मी आणखी व्हिडिओ तयार करणार आहे. तिथलं वृत्तपत्र काम कसं चालत होतं, पुढं तर मी अगदी पानं लावण्यापर्यंत पान नंबर 3चा मी प्रमुख होतो, हे सगळं मी पुढं सांगणार आहे. तर महेश म्हात्रेंनी मला त्यावेळी जर तो फोन केलेला नसता राजू कड यांच्या घरी, तर कदाचित वृत्तपत्र सृष्टीत प्रवेश व्हायला, एंट्री व्हायला मला कदाचित वेळ गेला असता. तो त्यांच्या एका फोनमुळे तो माझा लवकर प्रवेश झाला, कमी वयामध्ये झाला. मी अनेक पत्रकार बघतो तालुका लेवलपासून मुंबई लेवलपर्यंत
की जे सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळामध्ये धडपडत असतात, त्यांना असा कुणाचा तरी वरद हस्त मिळत नाही, कुणाचं तरी मदत मार्गदर्शन मिळत नाही, म्हणून ते बाहेरूनच बातम्या लिहायची, बातम्या लिहित राहणं आणि लिहितच राहणं, वर्षानुवर्ष ते बातम्या लिहित असतात. ते आतमधले स्टाफवरचे पत्रकार म्हणून त्यांची एंट्री होत नाही, ते तिथं पोहोचू शकत नाहीत. ते बाहेरचे फील्डवरचे पत्रकार, फील्डवरचे म्हणजे स्टाफचे, फील्डवरचे नाही म्हणत मी, स्ट्रिंजर, जे तालुका लेवलवरचे जे पत्रकार त्यांना स्ट्रिंजर म्हटलं जातं. हे स्ट्रिंजर म्हणूनच ते आयुष्यभर राहतात, बराच काळ राहतात. त्यांना आतमध्ये मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश करायला फार वेळ जातो. महेश म्हात्रेंच्या या अतिशय मला त्यांनी प्रेम दिलं, शिकवलं पत्रकारिता, बातम्या कशा लिहायचं हे त्यांनी सर शिकवलंच आणि मला लोक तिथली जोडून दिली. त्याच्यामुळे मी पुढे चांगला पत्रकार म्हणून उदयास आलो. अगदी जेलमध्ये जाण्यापर्यंतचा माझा तुषार खरात या नावानिशी प्रवास झाला. त्याची जी सुरुवात होती, त्याचं जे शुभारंभ जो होता तो त्यावेळी 2000 सालामध्ये झाला होता, महेश म्हात्रे यांच्या मदतीने झाला होता. तर महेश म्हात्रे यांना मी वंदन करतो, त्यांना हात जोडून वंदन करतो. त्यांनी केलेल्या मदतीप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. ते माझे गुरु होते आणि त्यांनी घालून दिलेल्या रस्त्यावरच मी अजून चालतोय असं मला वाटतंय. आणि आजही आमचा संपर्क आहे. ज्यावेळी मला अरेस्ट झाली त्याच्या 2 दिवस अगोदर मला त्यांचा मेसेज आला होता, तुषार तू फार म्हणजे त्याचा आशय मी सांगतो, माझ्याकडे आता ते मोबाईल जप्त केलेला आहे पोलिसांनी, त्यामुळे तो मला मी वाचून दाखवता येऊ शकत नाही. तर मला ते असे बोलले होते, तुषार तू फार कष्टाने तळमळीने हा विषय हाताळतोय, परंतु तू काळजी घे, तुझ्या विरोधात काहीतरी हे लोक करतील, मला तुझी फार चिंता वाटते, असं ते तळमळीनं त्यांनी ते व्यक्त केली होती. आणि आपण भेटूया, मला तुला भेटलं पाहिजे असं, म्हणजे त्यांना काहीतरी सांगायचं होतं, मला सावध करायचं होतं. कदाचित त्यांनाही कानकून लागली असेल की माझ्या विरोधात काही कारस्थान होऊ शकतो. फार दिग्गज माणूस आहे, अनेकांना कळत असतं, अशा दिग्गज माणसांना कळत असतं की अरे हे ज्या पद्धतीने काय चालू आहे तर ह्या पुढं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. हे त्यावेळी त्यांनी मला सावध केलं होतं. परंतु त्यानंतर 2च दिवसात हे सगळं प्रकरण घडलं, मला अरेस्ट केलं गेलं. मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही महेश म्हात्रेंचा मला मेसेज आला आणि मला वाटतं मी फोनवर बोललो की काय, मला काय नीट आठवना, बहुधा फोनवर बोललो असो किंवा मेसेजवर बोललो असो. मला त्याने विचारलं तुझं तब्येत कशी आहे, काय त्रास झाला का रे? तर मी म्हटलं नाही सर, त्रास झाला नाही, पण तुम्ही मला अरेस्ट व्हायच्या अगोदरचा मेसेज केला होता, तो मला आठवतोय. तर पण त्यांनी शाबासकी दिली, त्यांनी कुठं मला मी चुकीचं वागलोय असं मला त्यांनी अजिबात एका शब्दाने मला ते बोलले नाहीत. कदाचित त्यांच्या मनात असेल मी काही गोष्टी माझ्याकडून चुकतायत किंवा नाही चुकतायत, गुरु म्हणून त्यांना मला सांगायचा अधिकार आहे. परंतु मला अभिमान हा वाटतो की मी पत्रकार म्हणून एक चांगलं काम करतोय, सामान्य लोकांसाठी काम करतोय, याविषयी त्यांच्या मनामध्ये कुठलीच शंका नाही, हे मी खात्रीनं सांगू शकतो. फक्त ज्या पद्धतीने म्हणजे आत्ताचा जो काळ आहे तो इतक्या धाडसी पत्रकारितेचा राहिलेला नाही, इतका धोका पत्करून करण्याचा काळ राहिलेला नाही. चांगल्या पत्रकाराला किंवा चळवळीतला कुणी असं जो सरकार विरोधी वागतो त्याला संकटात त्याला कुठल्या तरी खोट्या प्रकरणामध्ये गोवण्याचा हा काळ झालेला आहे निर्माण. आणि मग त्या भावनेतून त्यांना माझी काळजी वाटलेली होती की माझ्यासारख्या पोराला हे लोक काहीतरी त्रास देतील, आणि त्या भावनेपोटातून त्यांनी मला मेसेज केला होता. तर मी सरांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या भावनेतून, मी जे तळागाळातून आलेला पत्रकार आहे, मी तळागाळातल्या लोकांसाठी राबतो म्हणून त्यावेळी जी भावना व्यक्त केलेली होती त्याच भावनेतून मी पत्रकारिता करीत राहीन. महेश म्हात्रेंचं मला अजून एक गोष्ट आठवते की त्यांनी मला त्यावेळी लोकप्रभामधले संदीप माळवी यांच्यासोबत सुद्धा ओळख करून दिली होती सुरुवातीच्या काळात, आणि बोलले होते की लोकप्रभाकडनं मानधन वगैरे चांगलं मिळतं, तर तिथं लेख लिहित जा. आणि मग संदीप माळवींनी मला सांगितलं होतं, मी तिथंही काही लेख लिहिले होते. संदीप माळवींनीही मला मानधन दिलं होतं. संदीप माळवी हे सध्या ठाणे महापालिकेचे सहआयुक्त आहेत, मोठे अधिकारी म्हणून ओळखलं जातं संदीप माळवींना. ते त्यापूर्वी तिकडे लोकप्रभामध्ये होते. त्यानंतर तिकडे लोकसत्ताचं कार्यालय त्यावेळी चिंचपोकळीला होतं, चिवडा गल्लीमध्ये होतं. तिथं मी एकदा कशासाठी गेलो होतो, आणि मी तिथून बाहेर येत असताना महेश म्हात्रे मला तिथं भेटले.
हां आणि मला वाटतं म्हणजे बऱ्याच वर्षानंतरची ती भेट असावी. मी त्यावेळी सकाळमध्ये होतो. सकाळमध्ये त्यावेळी मी इस्टॅब्लिश पत्रकार म्हणून झालो होतो आणि मी म्हणजे शैक्षणिक वार्ता म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं वार्तांकन करायचो. आघाडीचं वार्ताहर म्हणून ह्या वृत्तपत्रसृष्टीमध्ये त्यावेळी माझा नावलौकिक झालेला होता आणि बहुधा माझी लोकसत्तामध्ये त्यावेळी नोकरीसाठी मुलाखत झाली होती का मी बहुधा भरती झालो असेल लोकसत्तामध्ये. म्हणजे मी जे नोकरीला लागलो लोकसत्तामध्ये ते चिवडा गलीत ज्यावेळी लोकसत्ताचं कार्यालय होतं तर त्या इंडियन एक्सप्रेसचंही त्यावेळी तिथं कार्यालय होतं. इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताचं एकत्र कार्यालय होतं. मोठी ती आणि छान असा तो परिसर होता. तर त्या ठिकाणी बहुधा मी त्यावेळी नोकरीला लागलो असावं आणि मी कार्यालयातनं बाहेर येत होतो आणि महेश म्हात्रे त्यावेळी त्यांची एंट्री होत होती. ठाण्याचे मोठे पत्रकार, मला माफ करा, मला त्यांचं नावच आठवना, तर ते तिथं भेटले होते आणि माझी महेश म्हात्रेंनी त्यांच्याशी ओळख करून दिली. मला बोलले हे तुषार खरात, मी त्यावेळी लोकसत्तामध्ये सकाळमध्ये होतो, ते त्यांनी रेफरन्स सांगितला की हे या वृत्तपत्रात काम करतात आणि आज आघाडीचा शैक्षणिक वार्ताहर पत्रकार म्हणून त्याचं नाव लौकिक झालेलं आहे. आणि ते त्या पत्रकारांना असे बोलले होते की याचं वैशिष्ट्य असं की हा माणूस मुंबई IIT असेल, दिल्ली IIT मध्ये फिरतो, तिथल्या बातम्या लिहितो, कुलगुरूंसोबत त्याची उठबस असते, कुलगुरूंच्या मुलाखती घेत असतो, मोठमोठ्या प्राचार्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षण संस्थांच्या संचालकांच्या मुलाखती घेतो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा तुषार खरात एकेकाळी शिक्षणातून ड्रॉपआउट झाला होता. 10वीतून तो शिक्षणाच्या बाहेर फेकला गेला होता. तो माणूस शिक्षणाच्या प्रवाहात आला. आज तो मोठमोठ्या शिक्षण संस्थांचालकांच्या, कुलगुरूंच्या, संचालकांच्या मुलाखती घेतो. त्यांना कुलगुरू असतील, शिक्षण मंत्री असतील, उच्च शिक्षण मंत्री असतील, UGCचे अध्यक्ष असतात, AICTचे चेअरमन असतात, हे अशी लोक तुषार खरात यांना ओळखतात. त्यांच्या नावानिशी बातम्या, त्यांच्या नावाच्या बातम्या तो देत असतो. तर हे फार मोठं नवल आहे. ग्रामीण भागातला माणूस जो शिक्षणातून बाहेर फेकले गेलेला माणूस होता तो पुढे शिक्षण पूर्ण करतो आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या दिग्गजांसोबत वावरतो. याचं कौतुक महेश म्हात्रे यांनी त्या पत्रकारांसमोर केलं होतं आणि त्या पत्रकारांना हे सगळं नवल वाटलं होतं की बाबा अरे असं 10वीतनं जो माणूस शिक्षणाच्या बाहेर फेकले गेलेला आहे, तो क्लीनर म्हणून काम केलं, जो दुधाच्या गाडीवर काम केलेलं आहे, हमाली गेलेली आहे आणि तो परत शिक्षणाच्या प्रवाहात येतो, शिक्षण पूर्ण करतो, ग्रॅज्युएट होतो आणि अशा पद्धतीने शैक्षणिक वार्ताहर, शैक्षणिक बातमीदार म्हणून काम करतो. हे याविषयी याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं होतं त्या दोघांनीही. तर महेश म्हात्रेंचे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो की तुम्ही मला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणलेलं आहे आणि हे मी आयुष्यभर तुम्हाला विसरू शकत नाही. तर बांधवांनो, माझा हा पत्रकारितेतील सुरुवातीचा हा किस्सा आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगा. यापुढेही मी शक्यतो दररोज किंवा 2-3 दिवसातून एखादा असं एका संपादकांविषयी मी तुम्हाला सांगत जाईन. धन्यवाद.